In the previous lecture, we have started studying epithelial tissue, and from that, we have completed the first part, that is simple epithelial tissue. की ज्याच्यामध्ये सिंपल इपिथेलियल टिश्यूमध्ये 7 प्रकारचे टिश्यू आपण बघितलेले आहेत. ओके, स्क्वॅमस, क्युबॉइडल, कॉल्युमिनार, सिलिएटेड, ग्लॅन्ड्युलर, सेन्सरी आणि जर्मायनल इपिथेलियम हे आपण लास्ट लेक्चरला कंप्लीट केलेलं आहे. आता या लेक्चरला आपण याचा जो दुसरा पार्ट आहे म्हणजे बी पार्ट, पहिला पार्ट होता सिंपल इपिथेलियल टिश्यू, तर आता याच्या पुढे कंपाऊंड इपिथेलियल टिश्यूचा पार्ट आपण आज बघणार आहे. ओके, जसं मी टेबलमध्ये आधी सांगितल्याप्रमाणे कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू हा इपिथेलियल टिश्यूचा दुसरा प्रकार आहे. ओके, पहिला तर आपण सिंपल इपिथेलियल टिश्यू बघितलेला आहे आणि हा दुसरा आहे कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू. आता कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू म्हणजे काय बघा. व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ द कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू. ओके, एकदम इझी टॉपिक आहे हा. खूप मुद्देसूर कॅरेक्टरिस्टिक फीचर मी तुम्हाला इथे सांगत आहे आणि प्रत्येक टिश्यूचं डिफरन्सिएशन काय आहे, त्याचं स्पेशल कॅरेक्टरिस्टिक फीचर काय आहे हे मी तुम्हाला सांगत आहे. आणि ते जरी कॅरेक्टरिस्टिक तुम्ही आयडेंटिफाय केला तर तुम्हाला पूर्णपणे टिश्यूचं डिफरन्सिएशन लक्षात राहील. तर आपण पहिलाच टिश्यू अजून आपण बघतोय इपिथेलियल टिश्यू, ज्यामधला बी पार्ट मी तुम्हाला आज सांगतोय कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू. ओके, व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू. जसं मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे द कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू इज मेडअप ऑफ 2 or more लेयर ऑफ सेल्स. ओके, आता हे पहिलं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. ओके, की कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू हे 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त लेयर्सच्या सेल्सपासून बनलेला आहे. हाच आपण एक कॉमन डिफरन्स सांगितला होता सिंपल आणि कंपाऊंड इपिथेलियल टिश्यूमध्ये. कोणता आहे तो? सिंपल इपिथेलियल टिश्यू हे सिंगल लेयरपासून बनलेले आहेत आणि कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू हे 2 किंवा 2पेक्षा जास्त लेयर सेलच्या लेयरपासून बनलेले आहेत. हा एक प्रॉमिनंट आणि कॉमन डिफरन्स तुम्ही लिहायला आवश्यक आहे जर तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक फीचर लिहायला सांगितलं असेल तर. ओके, अँड द कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू आर प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन. बघा, यांचं मेन फंक्शन काय आहे? प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन. आता ऑब्वियसली इपिथेलियलचं, सगळ्याच इपिथेलियल टिश्यूचं प्रॉमिनंट आणि पहिलं फंक्शन प्रोटेक्शन आहे आणि त्याच्यानंतर मग बाकीचे ॲब्सॉर्प्शन, सिक्रिशन, ओके, ट्रान्सपोर्टेशन, ह्या सगळे बाकीचे नंतर फंक्शन आले. पण सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन काय आहे तर ते आहे प्रोटेक्शन. ओके, इट इज प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन. आणि जसं मी पहिल्यांदा टेबलमध्ये सांगितल्याप्रमाणे द कंपाऊंड इपिथेलियल टिश्यूज आर मेनली डिवायडेड इंटू 2 सबटाइप्स. म्हणजे कंपाऊंड इपिथेलियल टिश्यूचे 2 परत प्रकार पडतात. ओके, कोणते आहेत ते? स्ट्रॅटिफाईड कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू आणि दुसरा आहे ट्रान्झिशनल कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू. बघा, आपण टेबलमध्ये आधी बघितलेला आहे आणि त्याचप्रमाणे आपण एकानंतर एक टिश्यूचा स्टडी करत आहोत. ओके, तर कोणते 2 सांगितलेले आहेत तुम्हाला? स्ट्रॅटिफाईड इपिथेलियल टिश्यू किंवा त्याला तुम्ही स्ट्रॅटिफाईड कंपाऊंड इपिथेलियल टिश्यूसुद्धा म्हणू शकता. आणि दुसरा आहे ट्रान्झिशनल कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू, त्यालाच तुम्ही ट्रान्झिशनल इपिथेलियल टिश्यूसुद्धा म्हणू शकता. तर या दोन्हींचा आपण इथं स्टडी करूया आता. तर त्यापैकी पहिला जो आहे त्याचं नाव आहे स्ट्रॅटिफाईड इपिथेलियल टिश्यू. टॉकिंग अबाउट दी स्ट्रॅटिफाईड इपिथेलियल टिश्यू.
You can see one diagram on your screen. This diagram is of stratified epithelial tissue. म्हणजे ही जी डायग्राम तुमच्या स्क्रीनवर दिसते ती स्ट्रॅटिफाईड इपिथेलियल टिश्यूची आहे. ओके, आता याचे कॅरेक्टरिस्टिक फीचर काय आहेत बघा. द स्ट्रॅटिफाईड इपिथेलियल टिश्यूज आर डिवायडेड मेनली इंटू 2 पार्ट्स. आता डायग्राममध्ये तुम्हाला दिसतंय डिफरन्सिएशन, 2 पार्ट दिसत आहेत इझिली. ते कोणते आहेत? स्ट्रॅटम जर्मिनेटिवम अँड स्ट्रॅटम कॉर्नियम. हे 2 रिजन आहेत बघा. डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता, एक व्हाईट रिजन जो आहे वरचा आणि खालचा एकदम तुम्हाला चॉकलेटी कलरचा जो काही डार्क पार्ट दिसतोय तो दुसरा पार्ट आहे. मग हे 2 पार्ट आहेत बघा, स्ट्रॅटम जर्मिनेटिवम अँड स्ट्रॅटम कॉर्नियम. ओके, आता याच्यामध्ये आपण बघूया. द स्ट्रॅटम जर्मिनेटिवम इज द लोअर लेयर विथ न्यूक्लिएटेड सेल्स. बघा, तर या डायग्राममध्ये जो काही खालचा डार्क रिजन आहे, ओके, जो चॉकलेटी कलरमध्ये तुम्हाला दिसतोय, दॅट इज कॉल्ड ॲज स्ट्रॅटम जर्मिनेटिवम. त्याला काय म्हणतात? स्ट्रॅटम जर्मिनेटिवम. आणि तो कसा आहे? लोअर लेयर आहे विथ न्यूक्लिएटेड सेल्स. बघा, त्यांच्यामध्ये न्यूक्लियाय प्रेझेंट आहे. तो जो लेयर आहे त्याच्यातल्या प्रत्येक सेलमध्ये तुम्हाला न्यूक्लियस दिसणार आहे. ओके, हे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे त्याचं. व्हेअरॅज द स्ट्रॅटम कॉर्नियम इज एनन्यूक्लिएटेड फॅट सेल्स ॲट फ्री एंड्स. बघा, दुसरा जो वरचा लेयर आहे व्हाईट कलरचा जो रिजन दिसतोय तुम्हाला, दॅट इज कॉल्ड ॲज स्ट्रॅटम कॉर्नियम अँड इट इज एनन्यूक्लिएटेड. म्हणजे त्यांच्यामध्ये तुम्हाला न्यूक्लियस दिसत नाही आहे. ओके, दीज आर फ्लॅट सेल्स ॲट फ्री एंड्स. जो वरचा रिजन आहे तो फ्री एंड आहे. ओके, हे तुमच्या लक्षात असेल, आपण पहिल्यापासून बघत आलेलो आहे. तर हे 2 लेयर आहेत, स्ट्रॅटम जर्मिनेटिवम अँड स्ट्रॅटम कॉर्नियम. लोअर लेयर इज कॉल्ड ॲज स्ट्रॅटम जर्मिनेटिवम अँड अप्पर लेयर इज कॉल्ड ॲज स्ट्रॅटम कॉर्नियम. Stratum germinativum is a nucleated lower part and stratum corneum is enucleated and it is present at the free end. हे सिंपल कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. आता हे स्ट्रॅटिफाईड इपिथेलियल टिश्यू तुम्हाला कुठे बघायला मिळतात? These type of cells found in the epidermis of skin, esophagus, cornea, वजायना अँड रेक्टम. बघा, हे सेल्स या प्रकारचे स्ट्रॅटिफाईड इपिथेलियल टिश्यू कुठे प्रेझेंट आहेत? इपिडर्मिस ऑफ स्किन, इसोफॅगसमध्ये, कॉर्नियामध्ये, वजायनामध्ये, रेक्टममध्ये. म्हणजे बघा, हे सगळे कसे आहेत? व्हायटल ऑर्गन्स आहेत. इसोफॅगस असू दे, कॉर्निया असू दे, वजायना असू दे, रेक्टम असू दे, these all are vital organs of our body. म्हणजे खूप सेन्सिटिव्ह आहेत हे सगळे पार्ट. ओके, तर यांच्यामध्ये तुम्हाला स्ट्रॅटिफाईड इपिथेलियल टिश्यू बघायला मिळतील. ओके, मग आता यांचं फंक्शन. these cells function to protection of vital organs. आता जे काही मी तुम्हाला ऑर्गन सांगितले, ओके, वरचे जे ऑर्गन सांगितले, वजायना असेल, रेक्टम असेल, कॉर्निया असेल किंवा इसोफॅगस असेल, या सगळ्या व्हायटल ऑर्गन्सचं प्रोटेक्शन करण्याचं फंक्शन हे स्ट्रॅटिफाईड इपिथेलियल टिश्यू इथं करताना बघायला मिळतात. हा झाला पहिला पार्ट. ओके, म्हणजे पहिला कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू कुठला होता? स्ट्रॅटिफाईड इपिथेलियल टिश्यू. त्यानंतर दुसरा जो काही कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू आहे त्याचं नाव आहे ट्रान्झिशनल इपिथेलियल टिश्यू, किंवा त्याला आपण म्हणू शकतो ट्रान्झिशनल कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू. दोन्हीपैकी तुम्ही कुठलंही नाव देऊ शकता. ओके, तुम्ही कंपाऊंड म्हटलं तरी चालेल मध्ये किंवा नाही म्हटलं तरी चालेल.
आता याचे कॅरेक्टरिस्टिक फीचर काय असणार आहेत? द सेल्स ऑफ दिस टाईप ऑफ टिश्यू अंडरगो चेंज इन देअर शेप अँड स्ट्रक्चर डिपेंडिंग ऑन द डिग्री ऑफ स्ट्रेच. बघा, एक इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे या प्रकारच्या टिश्यूचं. हे जे सेल्स आहेत ते त्याच्या स्ट्रक्चर आणि शेपमध्ये चेंज करतात. कधी करतात की त्याच्यावरती जशा प्रकारचा स्ट्रेच असणार आहे. आता ऑब्वियसली ऑर्गन्स पण तसे असणार आहेत की ज्यांच्यावरती स्ट्रेच येणार आहे. ओके, मग ज्यावेळी अशा प्रकारचा म्हणजे तो कितपत स्ट्रेच असणार आहे त्याच्यावर डिपेंड असणारे शेप आणि स्ट्रक्चरमध्ये चेंज करतात हे सेल्स. हे याचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. ओके, मग अशा प्रकारचे टिश्यू कुठे प्रेझेंट असणार आहेत? दिस टाईप ऑफ सेल्स फाउंड इन द इनर लाइनिंग ऑफ युरिनरी ब्लॅडर. बघा, हे खूपच महत्त्वाचं आहे. ओके, एक्सक्रिएटरी सिस्टीम बघितलेलं आहे आपण आत्ताच. त्याच्यामध्ये युरिनरी ब्लॅडर आहे आणि हा ब्लॅडर काय करतो तर युरिन स्टोअर करून ठेवतो काही वेळासाठी. आता ऑब्वियसली ज्यावेळी युरिनचं कंटेंट जास्त होणार आहे त्यावेळी युरिनरी ब्लॅडरवर काय येणार आहे? फोर्स येणार आहे, स्ट्रेच येणार आहे. त्यामुळे या प्रकारचे टिश्यू इथं प्रेझेंट आहेत. ओके, तुमच्या लक्षात येते की स्ट्रेच कुठल्या ऑर्गन्सवर येतो तिथेच हे ट्रान्झिशनल इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट असणार आहेत. आणि युरिनरी ब्लॅडरवरती स्ट्रेच येणार आहे ऑब्वियसली ड्यू टू द युरिन डिपॉझिशन ऑर स्टोरेज. मग या ट्रान्झिशनल इपिथेलियल टिश्यूचं फंक्शन काय असणार आहे? द फंक्शन ऑफ दिस टाईप ऑफ सेल्स आर डिसटेन्शन ऑफ द ऑर्गन्स. म्हणजे काय? युरिनरी ब्लॅडरवर जे काही स्ट्रेच येणार आहे, जे काही टेन्शन येणार आहे, दॅट इज डिटेन्शन ऑफ द ऑर्गन्स. म्हणजे ते प्रेशर, ते स्ट्रेच कमी करण्याचं काम इथं ट्रान्झिशनल इपिथेलियल टिश्यू केलेले बघायला तुम्हाला मिळतील. तर हे 2 कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू आपण बघितलेले आहेत. ट्रान्झिशनल इपिथेलियल टिश्यूची सुद्धा डायग्राम तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसत आहे. सगळे न्यूक्लिएटेड आहेत. क्यूब लाईक सेल्स बऱ्यापैकी प्रेझेंट आहेत ट्रान्झिशनल इपिथेलियल टिश्यूमध्ये. तर हे होते कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू. ओके, आता इथं हा इपिथेलियल टिश्यूचा पार्ट संपलेला आहे. म्हणजे पहिला जो टिश्यू, आपण 4 टिश्यू बघणार आहोत त्यापैकी पहिला टिश्यू इथं संपलेला आहे. म्हणजे इपिथेलियल टिश्यू की ज्यामध्ये आपण 2 परत पार्ट्स बघितले, सिंपल आणि कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू. त्याचे पण सब पार्ट्स आपण बघितले. सिंपल इपिथेलियल टिश्यूचे 7 पार्ट्स आणि कंपाऊंड इपिथेलियल टिश्यूचे 2 पार्ट्स. तर इथं हा इपिथेलियल टिश्यूचा भाग संपलेला आहे. पण त्याच्याशीच रिलेटेड असणारा एक पॉईंट आपण इथे बघणार आहोत, तो म्हणजे सेल जंक्शन्स. हा खूप इम्पॉर्टंट भाग आहे टिश्यूचा. ओके, इपिथेलियल टिश्यूमध्ये तुम्हाला सेल जंक्शनचा रोल खूप महत्त्वाचा आहे. आता सेल जंक्शन्स म्हणजे काय बघा. द इपिथेलियल सेल्स आर कनेक्टेड विथ ईच अदर लॅटरली अँड विथ द बेसमेंट मेम्ब्रेन आर कॉल्ड ॲज जंक्शनल कॉम्प्लेक्सेस ऑर सिम्पली कॉल्ड ॲज सेल जंक्शन्स. म्हणजे काय सांगितलेलं आहे बघा. सेल जंक्शन्स कुठे असणार आहेत? इपिथेलियल सेल्समध्ये असणार आहेत. ओके, इपिथेलियल सेल्समध्ये असणार आहेत. हे इपिथेलियल सेल्स जे आहेत ते एकमेकांशी लॅटरली कनेक्टेड होतात किंवा मग ते बेसमेंट मेम्ब्रेनशी कनेक्टेड होतात. आणि ज्या माध्यमातून ते कनेक्टेड होतात त्याचा जो मीडियम आहे, म्हणजे सेल्स एकमेकांना कनेक्ट होणं असू दे लॅटरली किंवा सेल्स आणि बेसमेंट मेम्ब्रेनशी कनेक्शन असू दे, या ज्या जंक्शनल कॉम्प्लेक्सेस तयार होतात त्यांनाच सेल जंक्शन्स असे म्हणतात. आणि इपिथेलियल सेल्समध्ये तुम्हाला सेल जंक्शन्स ऑब्वियसली बघायला मिळणार आहे. ओके, मग असे किती सेल जंक्शन्स प्रेझेंट आहेत इपिथेलियल सेल्समध्ये किंवा ओव्हरऑल टिश्यूजमध्ये? तर 5 प्रकारचे जंक्शन्स आपल्याला इथं बघायला मिळतील.
मग ते कोणकोणते आहेत आपण इंट्रोडक्टरी पार्टमध्ये बघितले. टाईट जंक्शन्स, गॅप जंक्शन्स, हेमिडेस्मोझोम्स, डेस्मोझोम्स अँड ॲधेरंट जंक्शन. ओके, हे 5 प्रकारचे जंक्शन्स आपल्याला बघायला मिळतात. टाईट जंक्शन, गॅप जंक्शन, ॲधेरंट जंक्शन, हेमिडेस्मोझोम्स अँड डेस्मोझोम्स, हे 5 प्रकारचे जंक्शन आपण इथं स्टडी करणार आहे. ओके, आता बघा, पहिला जो जंक्शन आहे दॅट इज टाईट जंक्शन. ओके, आता टाईट जंक्शन ची एक छोटीशी डायग्रॅम तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसते. टाईट जंक्शन्स. ओके, व्हॉट इज द फंक्शन ऑफ टाईट जंक्शन्स. आता टाईट जंक्शन ज्यावेळी आपण म्हणतोय, ओके, तर टाईट या शब्दाचा अर्थ आपल्या लक्षात एकदम एकदम म्हणजे एकदम कॉम्पॅक्ट असणार आहे टाईट जंक्शन म्हणजे. ओके, 2 सेल्समध्ये कॉम्पॅक्टनेस जास्त असणार, एकदम जवळात जवळ असणार आहेत. ओके, मग या टाईट जंक्शनचं फंक्शन काय आहे तर मेंटेन्स सेल पोलॅरिटी. बघा, सेल्समधली पोलॅरिटी मेंटेन करण्याचं काम हे टाईट जंक्शन्स करतात. अँड इट प्रिव्हेंट द लॅटरल डिफ्युजन ऑफ प्रोटीन्स अँड आयन्स. बघा, आता जे काही सेल्समध्ये प्रोटीन्स आणि आयन्स असणार आहेत त्याचं डिफ्युजन होण्यापासून थांबवतो टाईट जंक्शन. कारण यांच्यामध्ये 2 सेल्समध्ये असणारं जे कॉम्पॅक्टनेस आहे एकदम जवळ असणार आहे, टाईटली कनेक्टेड असणार आहेत एकमेकांशी. ओके, सो याच्यामध्ये सेलमध्ये असणारी जी पोलॅरिटी आहे ती मेंटेन केली जाणार आहे. तर हे टाईट जंक्शनची कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे किंवा फंक्शन आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर दुसऱ्या टाईपचं जंक्शन आहे ते म्हणजे गॅप जंक्शन. शब्दांमध्ये अर्थ आहे टाईट जंक्शन, गॅप जंक्शन. 2 सेल एकमेकांच्या एकदमच जवळ आहेत तर त्यावेळी टाईट जंक्शन असणार. 2 सेल्समध्ये थोडासा गॅप असणार आहे त्यावेळी इथं गॅप जंक्शन्स असणार आहेत. जंक्शन वेगळं असणार आहे ना इथं. आणि याचं फंक्शन काय आहे गॅप जंक्शनचं तुम्ही डायग्राममध्ये सुद्धा तुम्हाला समजेल. इट अलाउज द पॅसेज ऑफ आयन्स अँड स्मॉल मॉलिक्युल्स बिटवीन दी सेल्स. बघा, पहिला टाईट जंक्शनमध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचे प्रोटीन्स आयन्स पास करू शकत नव्हता, प्रिव्हेंशन होतं. पण गॅप जंक्शन्समध्ये अशा प्रकारचे आयन्स आणि स्मॉल मॉलिक्युल्स 2 सेल्समध्ये देवाणघेवाण करू शकतो. एक्सचेंज ऑफ केमिकल मेसेजेस बिटवीन दी सेल्स. बघा, इथं काय होऊ शकतात, जे काही मेसेज आहेत, इम्पल्सेस आहेत केमिकल, ते सुद्धा या गॅप जंक्शनमध्ये एक्सचेंज करू शकतात. तर हे गॅप जंक्शनचं फंक्शन आहे. तिसरा आहे ॲधेरन्स जंक्शन. ॲधेरन्स जंक्शनची सुद्धा डायग्राम तुम्हाला इथं दिसते. ओके, इट इज व्हेरी फाईन स्ट्रक्चर टू द व्हेरियस सिग्नलिंग पाथवे. ॲधेरन्स जंक्शन हे कशासाठी उपयोग आहेत, सिग्नलिंग पाथवेसाठी तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत ॲधेरन्स जंक्शन. तुम्ही बघू शकता जे काही एका सेलमधून दुसऱ्या सेल्समध्ये जे काही सिग्नलिंग करायचं आहे, ट्रान्स्क्रिप्शनल सिग्नलिंग करायचं आहे. आणि ॲधेरन्स जंक्शन हे एक प्रकारे ट्रान्स्क्रिप्शनल रेग्युलेटर्सचं सुद्धा काम करतात. या जंक्शनमुळे बरेच सिग्नलिंग पाथवे वर्क करतात. सिग्नल एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये पाठवला जातो. हे एक महत्त्वाचं फंक्शन हे जंक्शन करतं. चौथा जो जंक्शन आहे दॅट इज हेमिडेस्मोझोम्स. तर हेमिडेस्मोझोम्सचे सुद्धा तुम्हाला डायग्राम इथं दिसते आहे. इट इज व्हेरी फाईन अँड व्हेरी इम्पॉर्टंट टाईप ऑफ जंक्शन. इट अलाउज सेल्स टू स्ट्रॉंगली अधेअर टू द अंडरलाईंग बेसमेंट मेम्ब्रेन. आता बघा, सेलमधलं तर आपण अटॅचमेंट बघितली, पण सेल आणि बेसमेंट मेम्ब्रेनची अटॅचमेंट जे की इपिथेलियल टिश्यूमध्ये सगळेच सेल्स किंवा टिश्यू बेसमेंट मेम्ब्रेनशी अटॅच असतात. मग हे जे अटॅचमेंट आहे ते कोणाच्या माध्यमातून होतं तर हेमिडेस्मोझोमच्या माध्यमातून होतं. अँड इन द हेमिडेस्मोझोम्स देर इज अ मेंटेनन्स ऑफ द टिश्यू होमिओस्टॅटिस टेक्स प्लेस. बघा, हेमिडेस्मोझोम्समध्ये एकतर
सेल्स किंवा टिश्यू हे बेसमेंट मेम्ब्रेनशी स्ट्रॉंगली कनेक्ट होतात. आणि दुसरं म्हणजे टिश्यू होमिओस्टॅटिस इथं मेंटेन केलं जातं. आणि पाचवा जो सेल जंक्शन आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ डेस्मोझोम्स. इट सिम्पली प्रोव्हाइड्स मेकॅनिकल स्ट्रेंथ टू द इपिथेलियल टिश्यू, कार्डियक मसल्स अँड मेनिंग्स. बघा याची सुद्धा डायग्राम तुमच्या स्क्रीनवर आहे, डेस्मोझोम्स. ओके, हे काय करतं तर मेकॅनिकल स्ट्रेंथ देते कोणाकोणाला, कार्डियक मसल्सना, इपिथेलियल टिश्यूना, मेनिंग्सला. एकूणच तुम्ही या सगळ्या जंक्शनचा विचार केला, टाईट जंक्शन असू दे, ते काय करतं पोलॅरिटी मेंटेन करतं, लॅटरल डिफ्युजन थांबवतं. गॅप जंक्शन बघायला गेला तर आयन्स आणि स्मॉल मॉलिक्युलचं एक्सचेंज करू शकता, केमिकल मेसेजसुद्धा दोन सेल्समध्ये पाठवू शकता या जंक्शनच्या माध्यमात. अधेरेंट जंक्शन जर घेतला, सगळ्या सिग्नलिंग पाथवेजचं रेग्युलेशन किंवा ट्रान्स्क्रिप्शनल रेग्युलेटर्स म्हणून हे काम करतं. हेमिडेस्मोझोम्स बघितला तर बेसमेंट मेम्ब्रेनशी स्ट्रॉंगली अटॅच होण्यासाठी किंवा होमिओस्टॅटिस मेंटेन करण्यासाठी सुद्धा हेमिडेस्मोझोम्स उपयोगी आहे. आणि डेस्मोझोम्स बघितला तर ते मेकॅनिकल स्ट्रेंथ देतात इपिथेलियल टिश्यूना, कार्डियक मसलला आणि मेनिंग्स. तर हे जंक्शन्स खूप आणि खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके, इथं इपिथेलियल टिश्यूचा भाग संपलेला आहे. फ्रॉम द नेक्स्ट लेक्चर we are going to start with the connective tissue, the second tissue in our topic. Okay, thank you.